हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे पहा, आम्ही आमच्या शेतामधून मकाचे कणस आणून चुलीवरती उकडण्यासाठी पाणी आणि मीठ टाकलेलं आहे. आणि सर्वांनी कणस खाऊन लगेच मी इकडं पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे. आणि मी पीठ मळते म्हटल्यावर आमच्या मनुभाऊचं म्हणणं असं आहे की मी कच्चंच पीठ खाते, माझ्या वाट्याच्या पोळ्या न करता मला पीठच दे. आणि मग काय, इनका हुकूम सरा खुपे करत हिलाही पीठ दिलं. आणि ही पहा कसं इकडे तिकडे पाहत मस्त पीठ खात आहे. आणि हिने तरी खाल्लं कच्चंच पीठ, पण आपल्याला तर पोळ्या कराव्या लागतात ना, आणि त्यासाठी भाजी तर लागत ना. आणि मग इकडं मी तुरीची डाळ शिजून ठेवली होती, त्याला मिठातली मुलांसाठी फोडणी देऊन घेतली. मुलांना मिठातलं सेपरेट करावं लागतं, पण सगळं फोडणीचा मसाला टाकते, फक्त तिखट न करता. आणि एकीकडे आम्हाला प्रवीण मसाला टाकून तिखट असं वरण केलेलं आहे. आणि सकाळी माझ्याकडून जरा जास्तच पोळ्या झाल्या आणि त्यामध्ये पोळ्या जास्त झाल्या आणि जेवणही कुणी केलं नाही, त्यामुळे बऱ्याच पोळ्या शिल्लक होत्या. आणि उद्या श्रावण महिन्यातील सोमवार असल्यामुळे आम्हाला सर्वांनाच उपवास असते आणि मग त्या पोळ्या तशाच पडून राहतील. त्यामुळे मिक्सरवरती मी आता त्या सर्व पोळ्या बारीक करून घेतल्या आणि त्याचेच मी आज इथे तुकडे किंवा त्याला शिळ्या पोळ्याचे पोहे असे म्हणतात काही भागामध्ये, तर तेच बनवत होते. त्यासाठी मी मोठाले 2 कांदे कापून घेतले, मिरची, लसूण हे मिक्सरवरती बारीक करून घेतलं. आणि तोपर्यंत तिकडं कांदा, शेंगदाणे, जिरे, मोहरी टाकून परतण्यासाठी ठेवलं. आणि चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये तुकडे टाकून घेतले. तर पहा, इथे आपले मस्तपैकी शेळ्या पोळ्याचे पोहे रेडी झाले. आणि ही पहा, आमच्या अक्काने रानातील रानभाजी आणली होती, ती मीही पहिल्यांदाच पाहते. तर ही पहा अशा प्रकारची आहे. याला काय म्हणतात तुमच्याकडे कमेंट करून सांगा. त्याला असे तुरे आणि फुले